आघाडीचं गणित जुळण्याआधीच त्यांचं बिनसल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीने वंचितला 4 जागांचा प्रस्ताव दिलेला होता आणि त्यानंतर आता वंचित महाविकास आघाडीसोबत जाण्याची आशा मावळल्याचं दिसतंय। महाविकास आघाडीची आज बैठक झाली आणि बैठकीचं निमंत्रण वंचितला देण्यात आलेलं नव्हतं। दुसरीकडे अकोल्यामध्ये वंचितच्या जागेवर काँग्रेसकडून अभय पाटील मैदानात उतरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र न येता वेगळी चूल मांडणार अशी शक्यता जास्त वाटतेय। उद्धव ठाकरेंसोबत युती झाल्यानंतर आघाडी झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी सकारात्मकता दर्शवली होती। मात्र त्यानंतर जागा वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून या युतीचं घोडं अडलेलं आहे। दरम्यान यावर संजय राऊत आणि नाना पटोलेंनी काय सूचक विधान केलेलं आहे आपण जाणून घेऊया। वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत। त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली। आम्ही त्यांना महाराष्ट्रात 4 जागांवर त्यांनी लढावं त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या। हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते। तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता। सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल, अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल। आम्ही आणि उद्धव ठाकरे साहेबांकडून संजय राऊत आम्ही सगळेजण बसलो आणि त्याच्यामध्ये आमचे जे अजून मित्रपक्ष आहेत त्यांच्यासोबतही त्या ठिकाणी बोलणी सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये सामोपचाराने या सगळ्या जागांची क्लॅरिटी होईल आणि एक मजबूत महाविकास आघाडीचं गठबंधन महाराष्ट्रात जाऊन 48 जागा कशा जिंकता येईल याच्यावरचं आम्ही आज चर्चा केलेली आहे। प्रचाराच्या दृष्टिकोनातून सगळेजण एका मंचावर कुठं कुठं प्रचाराला जायचं, कुठल्या सभा करायच्या त्याच्यावरचंही एक डिस्कशन आमचं झालेलं आहे। तो पण प्लॅन आम्ही बनवणं सुरू केलेला आहे। यानंतरची बातमी राज्यात जुळणाऱ्या नव्या समीकरण